काय झालं? गप्प काय झालास? मी नाही. आता तूच मला बोलणार आहे की तुझं माझ्यावर प्रेम आहे की नाही. म्हणजे बोल ना ग मला आय लव्ह यू. तू आय लव्ह यू म्हणाली मगच मी तुझ्या समोर येईल. अरे असं कसं बोलणार मी? आपण अजून एकमेकांना भेटलोच नाही, आपली ओळखही नाही. तू अनोळखीच आहेस ना अजून माझ्यासाठी. अगं पण माझा तुझ्यासाठीचा वेडेपणा तर तुला ओळखीचा झालाय ना. मी तुझ्यासाठी काय काय करू शकतो, कुठल्या टोकापर्यंत जाऊ शकतो हे तर तुझ्या लक्षात आलंय ना. मग अजून काय हवंय मंजू? चल कमा आय लव्ह यू बोल मला. अजिबात नाही. समोर ये मग विचार करू. प्लीज मंजू आय लव्ह यू बोल प्लीज. नाही म्हणलं ना एकदा. मंजू तू आत्ता आत्ता म्हणजे इमिजिएटली मला आय लव्ह यू बोलायचं. तुला आपल्या प्रेमाची शपथ आहे? ए तुझी शपथ घाल चुलीत आणि नीट लक्ष देऊन ऐक. तुझ्यासारख्या माथे फिरूवर ही इन्स्पेक्टर मंजिरी वाघमारे फक्त कारवाई करू शकते, प्रेम कधीच नाही. माझं तुझ्यावर प्रेम नाहीये. आणि एक ऐक, माझ्या आयुष्यातलं पहिलं आणि शेवटचं प्रेम फक्त सत्य आहे. दुसऱ्या कुणाचा विचार सुद्धा मी करणार नाही. चल ठेव फोन. आर्यन शांत ब्रीथ. ओके गुड बॉय गुड बॉय. आता बोलणं गरजेचं होतं तसं म्हणून बोलले. आता बघत बसू नको मला असं. लोकेशन ट्रॅक झाले का बघ. चल चल पटकन. सपनी एक काम कर, तू कोणी आता भजी कुरड्या पापड्या समजा तळ्याला घे बघ. गुलाबजाम जिलब्या हे पण समजा कर बघ. कसं आहे आयरन साठी मस्त गोडाधोडाचं जेवण करू ना. गरमी बी वाढत चालली आहे तेव्हा थंडगार पाकाम सरबत कर. आणि पुन्हा जेवणाला का नाही मटण भाकऱ्या भात तांबडा पांढराचा ती बनव फक्त 2 तासात. का आता जावई काय तवा तू. मम्मी मी काय म्हणते जरा जास्त होतंय का? हात नाही जास्त काय त्याच्यामध्ये. अगं त्याचा बाप दिल्लीत आहे, दिल्लीत मंदिराचा लेक आहे तो. मग त्याचा पाहुणचार नीट व्हायला पाहिजे ना. हा पण मग आपण वरण भात पोळी भाजी लोणचं पापड असं खाऊ घालू ना त्याला. अगं सपनी राजकीय पोळी भाजायची आयती संधी मिळाली आपल्याला. आता बापा कसं काय भाजी भाकरीवर भागणार आहेस का? चांगला पाहुणचार झाला पाहिजे. चल लागतं आम्हाला. मम्मी मी काय म्हणते मेन्यू थोडासा कमी करायचा का? थोडासा कमी करायचा का? मग तुला ह्या घरात कमी केलं तर चालेल का? नको नका ना मग घे करायला समज. सपनी फुकट काय बी मिळत नसतं. राजकारणात मुसंडी मारायची असली का नाही का मेहनत घ्यावीच लागती. मम्मी तुमच्या राजकारणात मुसंडी मारण्यासाठी मला कशाला राबवत आहे? मम्मी आपल्या घरात आहे की आहे त्या 2 मोलकरीण त्यांना राबवू की? सपनी गावात खुशालीचं बोलतीस बघतो. थांबा जरा मी बोलू ना ते मायले की ना. खोबलं केस काय का तू?
काय झालं आता? तुझ्या नानानी लहानपणी कंदी पिढ्याबरोबर तुझी अक्कल बेकली होती का? असं का बोलते? अगं त्या दोघी काही महाराणी आहेत का त्यांना बोलायला जायला? आश्रित आहेत ना. मी कसं बोलवते बघ आता. काय करताय? हो, खासदाराचं पोरग बसले बाहेर, काय इज्जत राहील तुमची समोर. नको नको, मी बोलवते. स्वप्नी कवा कवाच हुशारीचं बोलतीस बघ. कवा कवाच अरे बोल. या. काय झालं मम्मी साहेब? नाही काय झालं नाही, एक छोटस काम करायचंय. कसं आहे, पाहुण्याचा पाहुणचार करायचा आहे ना. आणि म्हणलं का तुझ्या हाताला टेस्ट आहे, तेव्हा का नाही तू फक्त भजी, कुरड्या, पापड्या, गुलाबजाम, जिलेबी, बासुंदी आणि जेवताना मटण, भात, भाकऱ्या, तांबडा पांढरा रस्सा एवढंच बनवायचंय. हाव पण आमरे चालतंय मम्मी साहेब, मी बनवते सगळं. आई अगं एवढं सगळं कसं करणार आहे आपण? काहीतरी साधच बनवू ना. ए मंत्र्याचा लेख आहे तो, मंत्र्याचा काय ग? त्या नेपीचीच मदत करायला आला ना तो. मग फक्त काय भाजी भाकरीवर भागणार आहेस का? किती शेल्फिश आहेस ग तू. तुमच्यासारखं वरण भातावर दिस काढत नाही तो. सोन्याच्या ताटात आणि चांद्याच्या चमच्याने जेवण करत असणार आहे घरला. गप गुमान मी सांगितलं ती ऐकायचं. आणि उगा माझ्या डोक्याची तार टाकली की नाही का मग तुमच्या दोघींना बी उपाशी ठेवलं बघा मी. हो मम्मी साहेब, आम्हाला उपाशी ठेवणारे तुम्ही कोण हो? 4 महिन्याचा किराणा मला आम्ही भरलाय. नाही तुम्ही आम्हाला उपाशी ठेवूनच दाखवा, मग बघतेच तुमच्याकडे. आमरे अगं जरा शांत हो, शांत हो जरा. घरात पाहुण्याचं तरी भान ठेव की. हा मम्मी साहेब हे बघा, तुम्ही नका काळजी करू, आम्ही करतो समजा. ए काय सारखं काय 4 महिन्याचा किराणा भरलाय म्हणून तुम्हाला लावलंय. तुला 8 टाइम द्यायला लागते ती बघ. 8 टाइम? हा मग 4 टाइम हिला आणि 4 टाइम हिच्या पोटातल्या बाळाला. मम्मी साहेब अरे जरा शांत हो, शांत हो बघू. अगं घरात पाहुणे त्याचं तरी भान ठेव. मम्मी साहेब नका काळजी करू तुम्ही, आम्ही करतो समजा. आई अगं तू पण काय यांच्या ऑर्डरी ऐकतेस? आंबरे अगं तू शांत हो, आम्ही करतो सगळं. काकी चला. तुम्ही ऐकणार नाहीस ना माझं? अरे ए आली मोठी शानी, मी सांगते ती ऐक. चल लाग मला. चला. दादा कळलं का काय? अरे नाही ना, एवढा वेळ फोन चालू होता, काहीच सिग्नल कसा काय नाही मिळाला? तरी पण दादा एकदा नीट बघ. अरे होय जयद्या, तेच बघतोय ना मी. काय झालं? नाही तुम्ही असे का बघताय? कॉल डिस्कनेक्ट केला का त्याने? नाही, मीच डिस्कनेक्ट केलं. फालतूपणा चालू होता, मूर्ख कुठला. समोर असताना असा कानाखाली आवाज काढला असता, आयुष्यभर कानावर हात निघाला नसता त्याचा. बर ते जाऊ दे, तुम्ही प्लीज बघा ना त्याचं लोकेशन डिटेक्ट झाले का प्लीज. हा बघा एकदा. अरे यार, काय झालं? हो तुम्ही 5 मिनिटंही बोललेले नाही आहेत. तरी एकदा बघा ना, काहीतरी डिटेक्ट झालं असेल. ओके ट्राय करतो. अजून फक्त 5 मिनिटंही तुम्ही गुंतवलं असतं ना त्याला बोलण्यात, आपल्याला एक्झॅक्ट लोकेशन मिळालं असतं. म्हणजे आता कुठलंच लोकेशन ट्रेस झालं नाही. आर बॅड लक. दादा तो जो कोणी आहे का नाही तो फक्त एकदा सापडू दे. नाही त्याचा पुकणा केला का नाही तर जयदीपच नाव लावणार नाही मी.
येस. काय झालं? लोकेशन डिटेक्ट झालं. काय? हो. कुठे हे आहे बघा. तो? सत्या, चला लगेच जाऊ तिथं. चला निघूया लगेच. चला लवकर. चला. सवे तिथले एक प्लेट दे ग. हा देते. व हे बघा पोरीनो, नाश्ता सगळा झालाय. मी बाहेर जाऊन नाश्ता देऊन येते. हा तर तुम्ही बाकीचं करायला घ्या काय. हा नाश्ता रेडी. वय झालाय की. नाश्ता देऊन येते मी. हा कशाला? नाही की तुम्ही आलोच हा. गरमागरम नाश्ता तयार आहे. आयरन बाळा काम बाजूला ठेव. माझ्या हातचा नाश्ता कर. हा कुठे गेले समजे? शिवमंत्र्याचा पोरगा कुठे गेला आता? सपने काय करायचं? तेवढा नाश्ता केला मी. कुठे गेली आता ही? बघा मम्मी, तुमचं पोपट झाला. एवढं सगळं बनवलंय, खाणार कोण? तसं अर्ध संपेन मी. खाल्ला का नाकाला शेंडा? हावरी कुठली? गिझरचं बटन चालू ठेवून आले मी. आलेच. हेच लोकेशन दाखवते. हो राईट. ऐका अंकुश, अमोल, पशा, तुम्ही लोकेशनच्या चारी बाजूने जावा. बाहेर पडायचा रस्ता दिसतोय का बघा. आणि दिसला तर तिथंच थांबा. आपण चौघं आत घुसूया. जर त्यानं पळायचा प्रयत्न केला तर ही लोक त्याला बाहेर पकडतील. चला. बघ मरे. थांबा.
सावकाश, नाहीतर पुन्हा पळून जाईल. हे थांब. मंजिरी मॅडम, काय झालं? हे बघा, तो लॅपटॉप इथे सोडून पळालाय. आपल्याला यात काही एव्हिडन्स मिळतील. ते सगळं नंतर करता येईल, आधी त्याला पकडणं महत्वाचं आहे. मॅडम, सत्यदादा गेलाय त्याला शोधायला. आपण बघू ना लॅपटॉप मध्ये काही एव्हिडन्स सापडताय का. मॅडम लॉक्ड आहे. एक मिनिट, मी प्रयत्न करतो की पासवर्ड क्रॅक होतोय का. लवकर करा प्लीज. लय पळवलंच लागा, फार दमिवलंच. आता कुठं जाणार. आता तुझी सुटका नाही. माझ्या वाघमाऱ्यांना छळतोस तू. माझ्या मम्मीच्या जीवावर उठला होतास. माझ्या भावावर हल्ला केलास. माझ्या भावावर मारू नका. मला माझ्या वाघमाऱ्यांपासून लांब करणार तू. मला मारू नका. सोडा मला. आणि माझ्या वाघमाऱ्यांपासून मला वेगळं करणार तू. त्यासाठी जिवंत राहिलं पाहिजे ना तुला. लय पळवलं, मारू नका. लय फसवलं. आता तुझी चमडीने चमडी कशी लोळवतो ते बघ. वाघमारे फक्त माझ्या आहेत, फक्त माझ्या. त्यांना वाकड्या नजरानं बघायची तुझी हिंमत कशी झाली रे. कशी झाली.
तो मुलगा सापडला वाटतं सत्याला. मी आलेच. मॅडम मॅडम थांबा ना, तुम्ही कशाला जाताय? सत्यादादांनी पकडलंय ना त्याला, ते आणतील इकडे. नाही आहो, तुम्हाला माहित नाही सत्या किती चिडलाय. तो जर आता सत्याच्या हाती लागला असेल ना, सत्या मारून मारून अर्धमेल करेल त्याला. मला जावं लागेल. माझ्याशी कुणी वाईट वागलेलं सत्याला अजिबात नाही आवडत. तो त्याला मारायला सुद्धा मागं पुढे बघणार नाही. मॅडम अहो तुम्ही कशाला जाताय? अहो बाकीचे लोक आहेत ना, आय मीन ते सांभाळून घेतील त्याला. प्लीज. नाही, सत्या कुणाचंच ऐकणार नाही. तो फक्त माझं ऐकल. मी जर गेले नाही तर सत्य मारून टाकल त्या माणसाला.